हॅलो ऑल, जो गेम आपण आत्ता बघणार होतो 1912 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अलेक्झांडर आलेखाइन आणि काळ्या बाजूला ग्रेगरी लेव्हनफिश. तर ग्रेगरी लेव्हनफिश 2 वेळा रशियन चॅम्पियन होता आणि अलेक्झांडर हा 1927 साली वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. हा डाव एक मिनिएचर म्हणजे कमी चालींचा डाव आहे, पण अतिशय अमेझिंग गेम आहे जो तुम्हाला नक्की आवडेल. तर डावात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात अलेक्झांडरने केली होती. D4, उत्तर आले C5. हा बेनोनी डिफेन्स आहे. D5, नाइट F6, नाइट C3, D6, E4, G6, F4, नाइट B2 D7, नाइट F3, A6, E5, D takes E5, F takes E5, नाइट G4, E6, नाइट D2 E5, बिशप F4, नाइट takes F3 check, G takes F3, नाइट F6, बिशप C4, F takes E6, D takes E6, क्वीन B6. म्हणजे तुम्ही जर आता परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंनी बऱ्यापैकी एक्सचेंजेस केलेले आहेत. ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन E2. क्वीन E2 ही चाल खेळून त्याने उंटाला आणि त्याचप्रमाणे E6 घराच्या प्यादाला दोघांनाही सपोर्ट दिलेला आहे. ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स B2. आता हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि या परिस्थितीमध्ये अलेक्झांडरची चाल काय असेल याचा विचार करा. रेडी. या परिस्थितीमध्ये अलेक्झांडरची चाल होती नाइट B5 आणि एक अतिशय अमेझिंग चाल आहे. तो तुम्ही पाहिलं तर एकाच वेळी काळ्या वजीराचा कॉलम देखील ब्लॉक करतोय आणि आता तो अशा चाली खेळायला लावतोय ज्या स्वतः अलेक्झांडरला हव्यात. तर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स A1 चेक. आपण हे बघूया. समजा नाइट B5 यानंतर प्यादाने घोडा मारला असता तर कदाचित अलेक्झांडरने उंटाने प्यादा मारलं असतं. आता राजाला चेक आहे. तुम्ही जर पाहिलं तर उंटामध्ये येऊ शकतो किंवा घोडा देखील मध्ये येऊ शकतो. म्हणून समजा उंटामध्ये घेतला तर प्यादानी असा राजाला चेक बसेल. ज्यानंतर घोड्याने प्यादा जरी मारलं तरीही पांढरा हत्ती D1 स्क्वेअर वर येईल आणि तुम्ही बघितलं तर आता काळा घोडा जो आहे तो एका ठिकाणी ब्लॉक झालेला आहे. अर्थात अजूनही काळ्या खेळाडूकडे भरपूर काउंटर अटॅक आहेत आणि याची खूप सारी व्हेरिएशन होऊ शकतात. जसे की हत्ती आता काळ्या घरात येऊ शकतो. बट अगेन हा देखील एक प्रॉब्लेम आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूकडे बिशप E5 ही एक अतिशय अमेझिंग मूव्ह आहे की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल एकाच वेळी हत्ती आणि वजीर दोन्ही ट्रॅप झालेले आहेत. वजीर जो आहे तो पांढरा उंट मारू शकत नाही कारण घोड्याचा सपोर्ट आहे. तो प्यादी मारू शकतो. कंपल्सरी त्याला आता वजीर बाजूला घ्यावाच लागेल. लेट्स से प्याद मारलं. हे असं काहीसं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळणं शक्य आहे किंवा अजूनही भरपूर व्हेरिएशन होऊ शकतील. तुम्ही हा विचार करा की A टेक्स B5 नंतर बिशप टेक्स H5 चेक. आता या परिस्थितीमध्ये कदाचित असं होईल की उंट किंवा घोडा मध्ये ना आणता काळा राजा बाजूला पण येऊ शकतो. बट अगेन हत्ती D1 स्क्वेअर वर येऊन चेक देईल. आता अशी परिस्थिती आहे की काळा राजा कुठेही जाऊ शकत नाहीये बिकॉज काळे स्क्वेअर उंटाने कव्हर केलेले आहेत. सो आता मात्र परत कंपल्सरी लेट्स से उंट मध्ये आणला तो उंट मारला जाईल. घोड्याने जर उंट मारला तर हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल. आता पुन्हा तुम्ही पाहिलं तर राजाला चेक आहे. राजा कदाचित पुन्हा पांढऱ्या घरात येईल आणि परत एकदा बिशप E5 मूव्ह खेळलेली आहे ज्यामुळे हत्ती आणि वजीर ट्रॅप झालेले आहेत. हे पुन्हा हे असंच व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं. तर हे सगळं नको होतं म्हणूनच नाइट B5 या चालीनंतर काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन टेक्स A1 चेक. त्याने राजाला चेक दिला. आता अलेक्झांडरची चाल होती किंग F2. तो आपल्या दुसऱ्या हत्तीचं देखील सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे कारण त्याच्या डोक्यात आता अटॅक कसा करायचा हे पूर्णपणे प्लॅन तयार आहे. काळ्या खेळाडूने क्वीन टेक्स H1 ही चाल खेळली. त्याला कसलीही शंका आली नव्हती. आता अलेक्झांडरची चाल होती नाइट C7 चेक. काळ्या राजाला चेक दिला. आता राजा जो आहे तो पांढऱ्या घरात येऊ शकत नाही कारण प्यादांनी ती कव्हर केलेली आहेत. म्हणून किंग D8. ज्यानंतर क्वीन D2 चेक. आता तुम्ही पाहिलं तर पुन्हा एकदा
राजाला चेक आहे, राजा कुठेही जाऊ शकत नाही. बिशप D7, ई टेक्स D7. प्यादाने उंट मारला बिकॉज अजूनही घोड्याचा सपोर्ट त्या जागेवर आहे. ज्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचं कारण तुम्ही जर आता पाहिलं तर काळ्या खेळाडूचे मोहरे बघा पूर्णपणे एका बाजूला अडकून पडलेले आहेत. वजीर जो आहे तो शेवटच्या रो मध्ये ट्रॅप झालेला आहे. आणि दुसरीकडे व्हेरिएशन्स भरपूर होऊ शकतात. जसे की तुम्ही जर पाहिलं तर काळा खेळाडू अजूनही काही चांगल्या चाली खेळू शकतो. चेस इंजिनच्या दृष्टिकोनातून परिस्थिती पूर्णपणे खराब आहे. या परिस्थितीमध्ये 7 चालींमध्ये चेकमेट दाखवलेला आहे. पण समजा एखादी रॅन्डम चाल खेळली असती, लेट्स से उंट बाजूला घेतला तर हा चेकमेट आहे. हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता. पांढरे स्क्वेअर प्यादाने कव्हर केलेत, काळे स्क्वेअर उंटाने कव्हर केलेले आहेत आणि आत्ता जिथे आहे तिथे घोड्याचा चेक आहे. तर मी हेच म्हणालो की ई टेक्स D7 यानंतर मी ज्या चांगल्या चाली म्हणालो त्या चांगल्या म्हणजे अशा आहेत की चेस इंजिन 7 चालींमध्ये चेकमेट दाखवतंय. त्यामुळे काळ्या प्लेअरकडे डिफेन्स करण्यासाठी 7 चाली आहेत. कदाचित तो घोड्याने प्यादा मारू शकतो, पण त्यानंतर हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं. जिथे तुम्ही पाहिलं तर पुन्हा एकदा आता राजा कुठेही जाऊ शकत नाही. घोड्यावर देखील डबल अटॅक आहे. वजीर देखील काहीही सपोर्ट करू शकत नाही. गेम वाढवण्यासाठी काही चाली खेळता येऊ शकतील. बट एकंदरीतच तुम्ही पाहिलं तर ई टेक्स D7 चेक या चालीनंतर काळ्या खेळाडूची परिस्थिती पूर्णपणे खराब झालेली आहे. अलेक्झांडरने आपल्या 2 हत्तींचं बलिदान जरूर दिलं, पण ते देत असतानाच त्याने काळा राजा पूर्णपणे ट्रॅप केलेला आहे. आणि बोर्डवरती काळ्या खेळाडूकडे 5 मोहरे तर पांढऱ्या खेळाडूकडे 4च मोहरे आहेत. पण तरीही पांढऱ्या खेळाडूनेच डाव जिंकलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा छोटा मिनिएचर गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.